मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी गणित भाग 2 घटक चाचणीकरता रिव्हिजन युनिट टेस्ट किंवा तिमाही परीक्षा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही ऑफलाईन परीक्षा होते. सर्व मुख्याध्यापक संघाच्या वतीनं जिल्ह्यातील भरपूर मुलं आपल्याशी जॉईन आहेत, नव्याने जॉईन होत आहेत. त्या सर्वांचं अभिनंदन. तर बाळांनो, की थोडंसं उजळणी वजा भाग आपण मध्येच त्रिग्नॉमेट्रीला थांबवून घेतो आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना सध्या त्याची गरज आहे. तो लेसन पहिल्यापासून पहिला दुसरा धडा हा आपण पूर्णपणे बाळांनो पूर्ण केलेला आहे. पहिल्यापासून सगळे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. तुम्ही कृपया नव्यानं जॉईन होणाऱ्या मुलांनी आजचंच लेक्चर न बघता की त्यांनी पहिल्यापासूनचे लेक्चर्स बघणं गरजेचं आहे. तो डिटेलमध्ये सगळा भाग आपण तिथं पूर्ण केला आहे. आज आपण मॅथ्स सेकंडची जी ऑफलाईन टेस्ट द्यायची आहे आपल्याला, त्या टेस्टसाठी तिमाही परीक्षेसाठी थोडीशी पायथागोरस मॅथ्स सेकंडमधला दुसरा लेसन आहे. छोटासा लेसन आहे पायथागोरस, पण तो पायथागोरसच्या प्रमेयाच्या बाबतीमध्ये ज्या कन्सेप्ट्स शिकायच्या आहेत त्याची थोडीशी उजळणी होईल. डिटेलमध्ये तुम्हाला ते प्रकरण पुन्हा बघायचं आहे. तेव्हा तुम्ही गणित मैत्री चॅनलवरच्या सगळे लेक्चर्स मॅथ्स सेकंडमधले सगळेच्या सगळे टॉपिक्स, पहिले 6 टॉपिक्स जवळजवळ पूर्ण होत आले. पहिल्यापासून तुम्ही जॉईन झालात, सबस्क्राईब केलात तर तुम्हाला तुमच्यासमोर ते येतील. ठीक आहे. तर मग पायथागोरस या प्रकरणामध्ये पायथागोरस प्रमेय फार तुम्हाला माहिती असणारं प्रमेय आहे, पण सिद्धता फक्त 10वीमध्ये त्याची आली. याचं कारण त्याचं जे प्रूफ आहे, ते आपण शिकणारं जे प्रूफ आहे, ती सिद्धता ही समरूपतेवर आधारित आहे. कशी पायथागोरसच्या प्रमेयाची सिद्धता तयार झाली, तर हा एक समजा की हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे असा हा, आणि मग ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये मध्ये जे प्रूफ असतं याची सिद्धता समजा की हा 90च्या समोरचा जो अँगल आहे तो त्याला आपण हायपोटेनिस म्हणतो, नाही का, कर्ण म्हणतो. आणि इथं आपल्याला प्रूव्ह करायचं होतं त्या BCचा वर्ग हा ABचा वर्ग आणि ह्या दोन साईडच्या AC वर्गा इतका, ह्या दोन साईड्स आहेत आणि हा राईट अँगल ट्रायंगल आहे. वाटतो ना तुम्हाला राईट अँगल? थोडंसं मी त्याला दुरुस्त करून घेतो. ही जी साईड आहे थोडीशी अशी करूया, म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या रीतीने ते कळेल. ओके. हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे तुमच्यातलाच काटकोनी गुन्हा फक्त असा ठेवला आहे. आणि मग ह्याचं प्रूफ होतं. ह्याच्या प्रूफसाठी बाळांनो, प्रूफसाठी पण विनाकारण हे जर प्रूफ द्या कठीण जातं. काही कठीण नाही, फक्त समरूपता जरा पहिल्यापासून कळायला पाहिजे. यासाठी बाळांनो, मी आहे तुमचे मॅथ्स टीचर आहेत. ज्या अर्थी तुम्ही माझ्याशी जॉईन झाला याचा अर्थ तुमच्या टीचरनी जॉईन केले, तेही माझ्याबरोबर आहेत. मग इथं मात्र बाळांनो आता एक साईड्स तिथं आल्यामुळं इथे एकूण 3 त्रिकोण तयार होतात, होय की नाही, आणि तिन्ही काटकोन त्रिकोण आहेत. आणि त्यामुळं इथं ते तिन्ही त्रिकोण काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकल्या शिरोलंबाबरोबर निर्माण होणारे तीनही त्रिकोण समरूप असणार. आणि त्या A टेस्टनुसार, ज्या टेस्ट एका त्रिकोणाच्या 2 कोण जेव्हा दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 कोणाशी एकरूप असतात तेव्हा ते A टेस्टनं सिमिलर असतात. हेच ह्यातलं महत्त्वाचं टेक्निक होतं. फक्त एवढंच की हा जो त्रिकोण ABC आहे हा समरूप त्रिकोण छोट्या त्रिकोणाला, आता त्याच्यासाठी Bच्या जागी B कॉमन अँगल, 90चा A होता तिथं D येणार. बघा, हा Aच्या ठिकाणी ही क्रम फार महत्त्वाचा होता. 90चा A आहे ना, छोट्यामधला D, Bला B, उरलेलं अक्षर कुठलं गेलं आता, B गेला, D गेला, म्हणजे राहिलेलं A इथं येणार. सिमिलर ट्रायंगल हे एकच वाक्यातलं महत्त्वाचं होतं. सिमिलर ट्रायंगल. आता हा ट्रायंगल कोणता आहे बघा, रिमेनिंग C30 आहे ना, C हा कॉमन अँगल राहणार. परत 90चा A होताना तिथं अक्षर येणार D. हे बघा, A, D अँड D 3 are 90 डिग्रीज. कॉमन B होता इथं म्हणून Bच्या जागी B लिहिलं. इथं कॉमन C आहे बघा, मोठा आणि मिडलचा हा कॉमन लिहिला आणि उरलेला अक्षर होता A. ह्या तीनही ह्या सेंटेन्स तुम्हाला मांडता आलं की हे पायथागोरसचं प्रूफ होऊन जातं. इथं काय होतं बघा, ही पहिली पेअर घेतली की ह्याच्या बाजू लिहायच्या. आता समरूप त्रिकोणाच्या बाजू 2 त्रिकोण समरूप असताना ह्याच्या बाजू प्रमाणात असतात हे लिहायचं कौशल्य तुमच्यामध्ये विकसित झालं आहे. यासाठी पहिल्यापासून लेक्चर्स जर अटेंड केलात तर तुम्हाला लिहिता येईल. हे BC/BA येणार. एवढ्यावर तुम्ही थांबलात, नंतर AC/DA येणार आहे. यातून आपल्याला AB² तयार होतं बघा. हा AB² = DB × BC असं तयार होतं. नंतर तुम्ही ह्याला ड्रॉप करायचं आहे ह्याला, आणि आता फर्स्ट आणि लास्टची सिमिलरिटी मानायची याची आणि याची. तर ह्याच्या 2 बाजू लिहिणार. काय लिहिणार बघा, AB
अपॉन डी ए जाऊ दे, बी सी अपॉन ए सी जाऊ दे म्हटलं, कारण ए बी इथं आला आहे दुसरी बाजू, आणि ए सी अपॉन डी सी झालं बघा. ते ह्याचा त्रिकस गुणाकार केला तुम्ही तर काय होतं बघा बरं. ए सी स्क्वेअर इज इक्वल टू, इथं काय आलं बघा, पहिली ए सी आली आणि तिसरी ह्याची डी सी आली, बरोबर ना. इथं पहिलं अक्षर काय आलं बघा बरं. पहिलं ए बी सोडून दिलं मी, दुसरं बी सी लिहिलं, इथं ए सी लिहिलं, तिसरं याचं ए सी लिहिलं. आता यातून काय तयार झालं सांगा बरं. ए सी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी इंटू डी सी असं तयार झालं, बरोबर ना. ह्याचं प्रूफ किती इझी झालं आहे हे. फक्त ह्या दोन्हीची बेरीज करूया, कारण इथं बेरीज पाहिजे बघा. ह्या दोन्हीची बेरीज केली, ह्या दोन्हीची बेरीज केल्यावर काय तयार होणार बघा. हे तयार होणार ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, आणि इथं ए बी स्क्वेअरची व्हॅल्यू काय येणार सांगा बरं. ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, ह्या दोन्हीची बेरीज केली तर हे तयार होणार इथं. आता हे बघा, हे आता ह्याचं ए बी स्क्वेअरची व्हॅल्यू काय आल्या ती भरूया की. काय आल्या, डी बी इंटू बी सी आल्या. ए सी स्क्वेअरची व्हॅल्यू आल्या बी सी इंटू डी सी आले बघा. बी सी कॉमन काढूया, कंसात काय राहिलं बघा बरं. डी बी प्लस डी सी राहिलं, आणि डी बी प्लस डी सी इज इक्वल टू अगेन बी सी, आणि म्हणून याची किंमत होते ती बी सी स्क्वेअर. असं पायथागोरसचं प्रूफ एकदम इझी, एकदम शॉर्टमध्ये. हे मी तुम्हाला सांगितलं, हे डिटेलमध्ये आपण त्या प्रकरणामध्ये शिकले. हे होतं 3 काटकोन त्रिकोणाची समरूपता. आता इथं काय तयार होतं परत. इथं हा एक पायथागोरसची पडसी सिद्धता तुम्हाला मी सांगितली की एवढी छोटी, किंवा लर्निंग सेकंड आपण रिव्हिजन तास घेतोय, त्यामुळे तुम्हाला ते समजेल. ज्या मुलांनी नव्यानं जॉईन झाले त्यांना हे नाही समजणार, त्यांनी मात्र पहिल्यापासून बाळांनो गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करा. हे प्रमेय आपण त्यावेळी शिकलोय. पायथागोरसच्या प्रमेयाची सिद्धता एकदम छोट्या पद्धतीनं असं देता येते. नंतर आपण रिव्हिजन तासमध्ये आहोत आता सध्या. नवीन जॉईन झालेल्या बाळांना विनंती आहे की बाळांनो, नाही तुम्हाला कळणार, तुम्ही पहिल्यापासून जॉईन व्हा, गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करा. आता याच्यानंतर आपल्याला ह्या दोन्ही त्रिकोणाचा विचार अजून केला नव्हता आपण. ह्या त्रिकोणाचा जर विचार केला तर एक नवीन कन्सेप्ट तिथं तयार झाली, ती आपण ह्या सेकंड पॉईंटमध्ये होतं. त्याची गरज आहे ह्या पायथागोरसच्या प्रमेयामध्ये. ह्या पायथागोरसच्या प्रमेयाची बेसिक सिद्धता कशी आहे. त्यानंतर ह्या सेकंड पेअरमध्ये काय होते बघा. आता हा जो भाग आहे इथं, हा जो त्रिकोण बघा मी इथं लिहितो, असं हे पायथागोरसचं प्रूफ तयार झालं. याच्यानंतर ही जी पहिलं आणि दुसरं घेतलं, पहिलं आणि तिसरं घेतलं, आणि पायथागोरसची निर्मिती झाली. पण जर आपण मोठा त्रिकोण आणि छोटा, मोठा आणि मध्यम त्रिकोण यांची सिमिलरिटीचा विचार आपण इथे केला. आता ह्या छोट्या 2 त्रिकोणाचा जर सिमिलरिटीचा विचार केला असता तर काय तयार होतं बघा. हा जो त्रिकोण आहे, त्रिकोण बघा, हा डी, तो क्रमही महत्त्वाचा आहे. डी बी ए कसाही नाही लिहित, सिमिलर टू द ट्रायंगल डी बी ए अँड डी ए सी, ह्याचा जर आपण विचार केला ह्या 2 त्रिकोणाचा, तर ह्याच्या बाजू प्रमाणात आपण मांडूया बाळांनो. काय होते बघा रे बाळांनो, बाजू प्रमाणामध्ये डी बी, डी ए, बी ए, ए सी आणि डी ए आणि डी सी. इथं आणखीन एकदा स्क्वेअर कोणाचा तरी यायला आहे. हे बघा इथं ह्याला ड्रॉप करतो आणि ह्याचा प्रॉडक्ट करतो. काय होतं बघा, डी ए इंटू डी ए स्क्वेअर आणि डी बी इंटू डी सी. इथं असं तयार झालं. एक्स वर्ग बरोबर वाय झेड, वाय गुणिले झेड तयार झालं. एक्स हे वाय आणि हे झेड जर घेतलं तर एक्स वर्ग बरोबर वाय झेड तयार झालं. एक्स वर्ग बरोबर वाय झेड हे तयार होत असताना, म्हणजे मी की समजा तात्पुरतं ह्याला वाय म्हणतो, जर असं वाय, ह्याला एक्स म्हणूया, ह्याला वाय म्हणूया, ह्याला एक्स म्हणूया, आणि ह्याला झेड म्हणूया. तर इथं ॲक्च्युली असं होईल, आता वायचा वर्ग आणि हे एक्स आहे आणि हे झेड आहे. तुम्ही 9th स्टँडर्डपासून आपण शिकत आलो असं. जर एक्स वाय झेड हे 3 नंबर्स असतील तर एक्स भागिले वाय आणि वाय भागिले झेड लिहिलं तर हे पारंपरिक प्रमाणात होतात. म्हणजे वाय वर्ग बरोबर एक्स झेड होतं. ह्याला पारंपरिक प्रमाणात म्हणतात, ह्याला भूमितीमध्ये म्हणतात वाय आणि झेडचा, वायला एक्स आणि झेडचा, आणि किंवा मध्यम प्रमाणपद म्हणतात. याच्यावरचं काही सम्स आपल्याला परीक्षेमध्ये भूमितीमध्याच्या प्रमेयानुसार जॉमेट्रिक मीन थेरम. आता जॉमेट्रिक मीन थेरम परीक्षेमध्ये कसा येणार आहे हे बघा. आता असं येणार आहे की हे असा भाग होईल. हा जॉमेट्रिक मीन, हा कर्णावटकला शिरोलंब, हा 2 तुकड्यांचा भूमितीमध्ये असतो. हा वायचा वर्ग, हा जो वाय आहे तो एक्स झेड इतका असतो. बाय द जॉमेट्रिक मीन थेरम सॉल्व दिस प्रॉब्लेम, असं प्रॉब्लेम येऊ शकतं. ह्याच्यावरती जॉमेट्रिक मीन थेरम हा असा तयार झाला होता. ह्या जॉमेट्रिक मीन थेरम, बेसिक पायथागोरस थेरम, 30, 60, 90 थेरम,
त्यानंतर 45, 40, 90 थेरम आणि अपोलिनियस ह्या सगळ्यांचा एक सुंदर मिलाप करून काही ॲप्लिकेशन सम्स आपल्याला ह्या लेसनमध्ये शिकायचे आहेत. ही जॉमेट्रिक मीन थेरम. जॉमेट्रिक मीन थेरमवरचं सोपं गणित काय परीक्षेमध्ये येऊ शकेल, कसं येऊ शकेल, कसं सॉल्व करायचं आहे. थेरमच्या बाबतीत बाळांनो लर्निंगला मॅथ्स सेकंडसाठी नाही लर्निंग करायचं. थोडंसं ह्या ऑनलाईन शिक्षणामुळे तुम्हाला थोडंसं तरी पण बाळांनो थोडंसं ऑनलाईन थोडंसं ऑफलाईन अशा पद्धतीनं आपल्याला हे मजबूत करायचं आहे. मी तुमचे मॅथ्स टीचर तुमच्याबरोबर आहेत. तुमच्या शंका सॉल्व्ह करण्यासाठी टीचर्स मॅथ्स टीचर तुमच्याबरोबर आहेत. तुमच्याशी तुमच्या गणित सुधारण्यासाठी ते तमाम प्रयत्न करत आहेत. ज्या अर्थी तुम्ही माझ्याशी जॉईन झाला त्याचा अर्थ तुम्हाला तुमच्या टीचर्सनी पाठवले असा अर्थ झाला. त्यामुळे तेही माझ्याबरोबर आहेत. केवळ ते टीचर्स तुमचे टीचर्स आणि मी वेगळं नाही. फक्त ही जी टेक्नॉलॉजी आहे ज्या टेक्नॉलॉजीनं मी तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे ह्या टेक्नॉलॉजी फक्त नवीन आहे असा तो भाग आहे. तुम्हाला असा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकेल, काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेला सूर्यलंब हा कर्णाच्या 2 तुकड्यांचा, हे बघा काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेला सूर्यलंब हा या 2 तुकड्यांचा भूमितीमध्ये असतो. असं ह्या काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेला सूर्यलंब आहे आणि याला भूमितीमध्ये म्हणतात. तुम्हाला जेव्हा सिमिलॅरिटी तुम्ही जेव्हा शिकता तेव्हा सिमिलॅरिटी शिकणं केवळ पाठ करणं केवळ हे नको आहे. हा काटकोन त्रिकोण आहे, हा कर्णावर टाकलेला सूर्यलंब आहे आणि हा जो सूर्यलंब असतो ह्या कर्णाच्या 2 तुकड्यांचा भूमितीमध्ये असतो. याचं खरं मिनिंग म्हणजे जेव्हा तुम्ही हे तिन्ही त्रिकोण समरूप असणार त्यातली ही आणि हा त्रिकोण घेणार तुम्ही हे असं येणार आहे BD² हा जो BD आहे तो कर्णावर टाकलेला सूर्यलंब हा कर्णाच्या 2 तुकड्यांचा भूमितीमध्ये असतो. हा AD गुणिले DC इतका असतो. असं तुमच्या मनात लगेच त्याचं इमॅजिनेशन तयार झालं पाहिजे. हा भूमितीमध्याचा बेसिक पॉईंट होता. जॉमेट्रिक मीन थेरम, भूमितीमध्याचे प्रमेय. मराठीची मुलं लगेच नाराज होतात, आम्ही मराठीला आहे. सेमीची मुलं समजून घेतील. जॉमेट्रिक मीन थेरम असा होता आणि अशा रीतीनं आपल्याला त्या एक्सची किंमत काढायची आहे. थेरम्स यासाठी लर्न करायचे आहेत, नाहीतर मग पुन्हा हे 2 त्रिकोण 3 त्रिकोण समरूप दाखवावे लागतील, त्यातली मधली पेर घ्यावी लागेल, बाजूचं प्रमाण, मग हे तयार होईल. थेरम आपल्या मदतीसाठी निर्माण केलेले आहेत, आपल्याला त्रास देण्यासाठी नाही. जास्तीत जास्त थेरम ज्याला माहिती आहे तो मॅथमॅटिक्स सेकंडला कमांड मिळू शकतो. यासाठी बाळांनो हे गणित आपल्याला सॉल्व असं करायचं आहे. इथं x² बरोबर 4 गुणिले 9, x² बरोबर 9 चौक 36, x बरोबर 6 असं त्या म्हणून हा जो BD आहे त्याची किंमत आपल्याला 6 येते. असं छोटे सम्स आपल्याला यामध्ये परीक्षेमध्ये सॉल्व करण्यासाठी येतील. पायथागोरसच्या बेसिक प्रमेयावरती काय येऊ शकेल. एखाद्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण आहे की नाही कसं ठरवायचं हा एक भाग परीक्षेमध्ये तुम्हाला येऊ शकेल. की तो प्रश्न हे त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत किंवा हे पायथागोरसचं ट्रिपलेट काही आपल्याला माहिती असायला पाहिजे होते. हे पायथागोरसचे ट्रिपलेट आहेत किंवा नाहीत ते ठरवा असा भाग असू शकेल. किंवा हे समजा असं एखादं गणित दिले तुम्हाला, हे ह्या एका त्रिकोणाच्या बाजू 8, 15, 17 असतील तर तो काटकोन त्रिकोण आहे की नाही ते ठरवा. आता तुम्ही इथं मात्र काटकोन त्रिकोण आहे की नाही ठरवत असताना असा हा थेरमचा आणि जॉमेट्रिक मीनचं कॉम्बिनेशन आहे बाळांनो. जॉमेट्रिक मीन थेरम कठीण नाही आहे. थेरम लक्षात ठेवायचा आहे. काटकोन त्रिकोण असेल, कर्णावर सूर्यलंब टाकला असेल तर तो सूर्यलंब ह्या 2 याचे जे तुकडे झाले त्याचा तो भूमितीमध्ये असतो अशी ती संकल्पना आहे. मी पहिल्या काही तासांच्यामध्ये ते क्लिअर केले. तुम्ही प्लीज ज्यांनी अजून सबस्क्राईब केले त्यांनी सबस्क्राईब करा आणि पहिल्यापासूनचे लेक्चर्स बघा, तुम्हाला त्याचा निश्चित उपयोग होईल. हा एखादा त्रिकोण हा जो आता मी असं म्हणू शकत नाही की एवढं तरी नॉलेज आहे की ह्यातला सर्वात मोठा रेषाखंड म्हणजे कर्ण असेल, पण ह्याला कर्ण म्हणून घेऊ शकत नाही कारण हा काटकोन त्रिकोण आहे की नाही हे आपल्याला माहिती नाही. वी हॅव टू डिसाईड दॅट. आपल्याला ते ठरवायचं आहे, आपल्याला ते शोधायचं आहे. हां, मग इथं मोठ्या बाजूचा वर्ग करून घेतो. मोठी बाजू कोणती आहे बघायचं आणि त्याचा वर्ग करून घ्यायचा. मोठ्या बाजूचा वर्ग म्हणजे 17चा वर्ग. बोला बाळांनो 17चा वर्ग कसं करणार. 17 गुणिले 17. ओके, व्हेरी गुड. 17चा वर्ग हां 289 येणार बघा गुणाकाराचा. तुम्हाला 17चा वर्ग माहिती पाठ असायला पाहिजे किंवा गुणाकार करून बघा. आता हे झालं लहान बाजू इथं 2 आहेत. लहान बाजू क्रमांक 1चा वर्ग करूया आणि लहान बाजू क्रमांक दुसरी बाजू याचा वर्ग करूया. ह्या इतर 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज करून बघूया. 8चा वर्ग आणि 15चा वर्ग. 8चा वर्ग 64, 15चा वर्ग
5चा वर्ग 25, 1 गुणिले 2 2, यांची बेरीज करूया. 2 7 2 8 आणि 4 5 9. इथं मोठ्या बाजूचा वर्ग हे बघा, हे आणि हे नंबर सेम आले. इथं मोठ्या बाजूचा वर्ग हा लहान बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका येतोय, म्हणजेच हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणात मोठ्या बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या बेरजे इतकाच असतो. हे पायथागोरसनं सिद्ध केलेलं सिद्धांत आहे. त्याचं फक्त आपण उलट रीतीने ॲप्लिकेशन करतोय. जर त्या त्रिकोणाच्या 3 बाजू अशा असतील तर तो मात्र काटकोन त्रिकोण निश्चित असणार आहे. लक्षात समजा की असं एखादं गणित तुम्हाला आलं तर सगळ्याच ठिकाणी हे पायथागोरस ट्रिपलेट होतं असं नाही आहे. समजा इथं असं एखादं गणित तुम्हाला असं आलं, हा काटकोन त्रिकोण आहे की नाही ते ठरवा. 3 4 6. इथं मोठ्या बाजूचा वर्ग होणार. सोपे नंबर्स घेतो जरा मुद्दाम. मोठ्या बाजूचा वर्ग करा इथं. हां, कोणती आहे सांगा मोठी बाजू? हां, बोला जरासं काय होणार सांगा. मोठ्या बाजूचा वर्ग करूया. हां, सलगपणे हे सगळे शंका कुशंका केलेत मी. जरासं अलीकडच्या पेपरमधले प्रश्न जे आलेत परीक्षेमध्ये की जे तुम्हाला महत्त्वाचे वाटतात की त्यांचा सराव, की निदान पायथागोरसच्या प्रमेयाला जात असताना, पायथागोरसच्या प्रमेयावर आपण टेस्ट देत असताना पायथागोरसच्या प्रमेयाचं प्रूफ बघायला पाहिजे, त्याचं त्याचं कॉन्व्हर्स माहिती असायला पाहिजे. त्यानंतर त्याच्या करोलरीमध्ये किंवा त्याचाच एक उपप्रमेय भूमितीमध्य म्हणजे काय त्याच्यावरची गणित आपल्याला सोडवता यायला पाहिजेत. त्याच्यानंतर बाळांनो इथं मोठ्या बाजूचा वर्ग आपण करूया. तर इथं बघा बरं 6चा वर्ग करूया. 6चा वर्ग 36. लहान बाजूंच्या वर्गांची बेरीज तपासूया. 3चा वर्ग करूया. 4चा वर्ग करूया. 9 16 25 आलं बाळांनो. इथं 25 हे 36च्या बरोबर नाही. ह्याचा अर्थ असा झाला या त्रिकोणामध्ये मोठ्या बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन लहान बाजूंच्या बेरजे इतका येत नाही. म्हणून आपलं डिसिजन असं असायला पाहिजे की इथं मात्र काटकोन त्रिकोण असू शकत नाही, कारण इथं मोठ्या बाजूचा वर्ग इतर लहान बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका येताना दिसत नाही किंवा नाही. शुअरली नाही. हा पायथागोरसला आवडेल असं काटकोन त्रिकोण हा नाही आहे. ओके, हा याच्यावरचं काही गणित आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहे. तसा एक छान प्रकारचा प्रश्न होता की खालीलपैकी कोणती तारीख ही पायथागोरसच्या ट्रिपलेटची तारीख आहे. असं डेटसाठी सुद्धा तुमच्या मिसलेनियसमध्ये असा प्रश्न आला बघा की खालीलपैकी कोणती तारीख ही पायथागोरसची ट्रिपलेट असू शकते. त्या तारीख लिहिण्याची आपली बेसिक पद्धत होती त्याच्यामध्ये तुम्हाला ते लक्षात यायला पाहिजे की ह्यापैकी कोणती डेट ही पायथागोरसची ट्रिपलेट आहे असा एक भाग होता. यानंतर काही नवीन संकल्पना आपल्याला इथं बघायच्या होत्या. नवीन म्हणण्यापेक्षा थोडीशी जस्ट ओळख तुम्हाला त्या 9th स्टँडर्डमध्ये झाली होती. इवन त्याचं प्रूफही जर असं 9th स्टँडर्डमध्ये होतं. आता अशी एक तारीख दिल्या बघा. तसं तो इंटरेस्टिंग प्रश्न आहे. मलाही वाटला की ते बाबा ह्यापैकी कोणती तारीख पायथागोरसची ट्रिपलेट दाखवणारी तारीख आहे असा प्रश्न आहे. डेट लिहिण्याची आपण जसं लिहितो यासाठी बाळांनो तुम्हाला काही ट्रिपलेट्स काही गोष्टी माहिती असायला पाहिजे होत्या. कोणत्या बरं? हे बघा, हे तारीख दिली त्यांनी. यापैकी कोणती डेट गिव्ज अशी आहे 15/8/17, 15 ऑगस्ट 2017, 16 ऑगस्ट 2016 असं लिहितो ना साधारणतः आपण. 3 मे 2017 आणि ही तारीख आहे 4 सप्टेंबर 2015. यापैकी कोणती तारीख ही पायथागोरसची तारीख असू शकते? पायथागोरसचे ट्रिपलेट दाखवणारी तारीख होऊ शकते. आताच तुम्हाला मी ह्या संख्या घेतल्या होत्या की ह्यातलं हेच गणित घेतलं होतं. ही पायथागोरसची 8 15 17. ही तर मोठी बाजू पहिल्यांदा बघा. 15 ह्या असं तपासू नका 15चा वर्ग बरोबर 8चा वर्ग आणि 17च्या वर्गात काही येत नाही, हे नाही येणार. तुम्ही मोठ्या बाजूचा वर्ग एका बाजूला करा, त्याचा वर्ग 289, ह्याचा वर्ग 64, ह्याचा वर्ग 225. इथं मात्र हे व्हॅलिड होतं. हे पायथागोरसचं ट्रिपलेट होतं, हे आत्ता आपण बघितलं. पण इथं नाही होणार. 16चा वर्ग ही मोठी संख्या आहे. 16चा वर्ग हे नक्की सारखं येणार नाही. 17चा वर्ग परत 289 येणार. 3चा वर्ग 9 आणि 5चा वर्ग 25, हे फक्त 34 होणार. हे 289 होणार, म्हणजे हे नॉट इक्वल. इथं 16चा वर्ग 256 आणि हा मोठा येणार बघा 256 अधिक 64 समान येणार नाही. इथं 15चा वर्ग 225, 9चा वर्ग 36, 9चा वर्ग 81 आणि 4चा वर्ग 16, हे सुद्धा सारखं येणार नाही. इथं मात्र हे पायथागोरसचं व्हॅलिड होतं आणि ह्या तारखेला आपण पायथागोरसचं ट्रिपलेट म्हणतो. तुम्हाला माहिती असू दे किंवा पायथागोरस प्रमेय लर्न तुम्ही केव्हा करणार किंवा ती गणितं तुम्ही जेव्हा ॲडिशनली करणार आहात
तेव्हा तुम्हाला माहिती असू दे, काही ट्रिपलेट्स हे असं असतात, हे 3 4 5 ह्याची दुप्पट करा 6 8 10, ह्याची तिप्पट करा, ह्याची चौपट करा, त्यानंतर शिवाय 5 12 13, 7 24 25, 9 40 41, 11 60 61 यासारखे जे गणितं येऊन जातात, तुम्हाला येऊन जातील, ही पायथागोरसची ट्रिपलेट आहेत. थोडीशी पाठ झाली तर आपल्याला सगळ्या दृष्टिकोनातून उपयोग पडतात. मुलांनो, मी इयत्ता 8वी 9वी 10वी हा संपूर्ण अभ्यासक्रम या टेक्नॉलॉजीच्या आधारे तुमच्यापर्यंत चांगल्या रीतीने पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही 9वीचा एखादा टॉपिक्स बघायचा असेल तुम्हाला, तर गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करा, ते चॅनल जॉईन करा, 9वीचेही टॉपिक्स तुम्ही जरूर बघा. असे एखाद्या तारखेच्या बद्दलचा पायथागोरसचा प्रश्न हा आपण असा मांडू शकतो. त्यानंतर 30 60 90 आणि 45 45 90च्या 2 प्रॉपर्टीज लर्न करायच्या होत्या आणि अपोलिनेसचं थेरम. एवढ्या कन्सेप्ट्सवर आपल्याला हा लेसन शिकायचा आहे. आता याच्यासाठी काय शिकलं आता बघा बरं. पुन्हा समजा की असा प्रश्न आला तरी आपल्याला सांगता आलं पाहिजे की पायथागोरस ट्रिपलेट असणे नसणे. 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज 169 येते तर कर्ण किती? 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज 169 येते तर कर्ण किती? त्याचं वर्गमूळ इतकं असणार, 13 असणार. अशा प्रकारचा जो भाग आहे तो भाग आपल्याला इथं शिकायचा आहे. आणि मग आपल्याला थोडंसं 45 45 90 आणि याचा थेरम, कुठला 30 60 90चा थेरम, याची ओळख आपल्याला असायला पाहिजे. ह्याच्यावरची काही सोपे सम्स तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहेत. हे 9वीमध्ये होतं. पुन्हा एकदा मी ते प्रूफसहित शिकवलं आहे. ह्याच्यामध्ये मी तो तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही जर असं प्लीज गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब केलात आणि पहिल्यापासून लेक्चर बघितला तर तुमचा कॉन्फिडन्स निश्चित वाढेल. परीक्षेपूर्वी तुम्हाला तो भाग चांगल्या रीतीने माहिती होईल किंवा त्याचा उपयोग तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये निश्चित होईल बाळांनो. हां, आता होता तो पहिला थेरम आपण बघूया. 45 45 45 45 90. समजा समद्विभुज काटकोन त्रिकोण असेल तर एक सोपी संकल्पना म्हणजे हे दोन्ही बाजू सारख्याच आहेत तर त्याचा कर्ण किती असेल. समजा ह्या दोन्ही बाजू सारख्या आहेत, एकदम सोपं. तर हायपोटेनिस समजा की हे असं आहे, मी ह्याला थोडंसं हायपोटेनिसला आपण वाय म्हणतो, थोडंसं लिहायला मला सोपं जाईल. कर्णाचा वर्ग हे 2 समद्विभुज काटकोन त्रिकोणामध्ये असं होतं. काय होतं, कर्णाचा वर्ग, मला परत सगळ्या लिहायला नको, कर्णाचा वर्ग वाय वर्ग बरोबर एक्स वर्ग अधिक एक्स वर्ग, ह्या दोन्ही बाजू सारख्या, वाय वर्ग बरोबर 2 एक्स वर्ग, ह्याचं वर्गमूळ घेऊया. हे बघा, ह्याचं वर्गमूळ ह्याचं वर्ग. समद्विभुज काटकोन त्रिकोणाचा कर्ण हा बाजूच्या वर्गमुळात 2 पट असतो किंवा तुम्ही त्याला एक्स वर्गमुळात 2 असं लिहू शकता. एक्स वर्गचं वर्गमूळ एक्स वर्गमुळात 2. समद्विभुज काटकोन त्रिकोणाचा कर्ण हा बाजूच्या वर्गमुळात 2 पट असतो. हे बघा, हा कर्ण आहे, हा वाय म्हणजे कर्ण आहे, हे वर्गमुळात 2 आणि ही आहे बाजू किंवा बाजू गुणिले वर्गमुळात 2 असं असतं. हा, ह्याच्यासाठी परीक्षेमध्ये प्रश्न काय येऊ शकेल, काय सोपा प्रश्न येऊ शकेल. समजा की हे 7 आहे, हे आता 7 आहे, हे 7 आहे आणि कर्ण किती येणार सांगा. डायरेक्ट उत्तर काढा. ज्याला गुणधर्म माहीत आहे तो डायरेक्ट उत्तर काढणार. त्याचं उत्तर डायरेक्ट लिहिता येईल, हे 7 वर्गमुळात 2. समजा तुम्हाला गुणधर्म माहिती नसेल तर हे सोडवावं लागेल, ह्याचं उत्तर तेच येणार. समजा तुम्ही सोडवलात, यासाठी गुणधर्म शिकायचा आहे बाळांनो. समजा तुम्ही हे गणित असं सोडवलात सगळं, हे 7 7 असेल, हे 7 असेल तरी उत्तर 7 वर्गमुळात 2 येणार. बाजूच्या ज्या मुलाला हे गुणधर्म माहिती आहे, गुणधर्म कशासाठी माहिती आहे, तो गुणधर्म बाळा म्हणतो अरे हो, समद्विभुज काटकोन त्रिकोणाचा कर्ण हा बाजूच्या वर्गमुळात 2 पट असतो. ओके, तो लगेच उत्तर काढू शकतो. पण ज्याला माहिती नाही त्याला मात्र गणित कसं सोडावं लागेल, तो मग परत असं सोडणार. बघा, वाय वर्ग बरोबर, आता इथं एक्स वर्गच्या ऐवजी तो म्हणजे 7चा वर्ग 7चा वर्ग, वाय वर्ग बरोबर 49 49 49 अधिक 49. मग तो लिहिल वाय वर्ग म्हणजे 49 गुणिले 2 आणि 49. आता याचं वर्गमूळ घेतो 7 आणि हे असं आहे ना, त्याला असं सॉल्व करावं लागेल. पण ज्याला प्रॉपर्टी माहिती आहे तो असं लिहिणार, डायरेक्ट उत्तर काढणार. यासाठी प्रॉपर्टी लर्न करायचे आहेत. ज्याला जास्तीत जास्त प्रॉपर्टी माहिती आहे तो मॅथ सेकंडवर कमांड मिळवू शकतो. मॅथ सेकंडबद्दल बरीचशीच मुलं थोडीशी नाराज होतात. नाही नाराज व्हायचं बाळा, हे असं त्याचं काढायचं आहे. परत तुम्हाला असा प्रश्न त्याचं ॲप्लिकेशन होऊ शकतं की एखाद्या चौरसाची बाजू 10 आहे तर चौरसाचा कर्ण काढा. चौरसाची बाजू 10 आहे तर कर्ण काढा.
आता सांगा बरं, उत्तर डायरेक्ट सांगा. काय येणार? 10 वर्गमुळात 2. सोडवलात तर असं होणार, 10चा वर्ग 100, 100, 2 वेळा 100, 100चं वर्गमूळ 10, असं उत्तर होणार. 10 10 असेल. हे 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 अशा प्रकारचं एक सोपं गणित तुमच्या परीक्षेमध्ये अपेक्षित आहे. असं सोप्या प्रश्नांची ही ती टेस्ट असणार आहे बाळांनो. त्यामुळे तुम्ही त्याचाही तुम्ही नीटपणे वापर कराल आणि ते सोडवाल. असं 30-60-90चं प्रमेय, असंच एक 30-60-90चं प्रमेय आपल्याला शिकायचं आहे. 30-60-90चं प्रमेय कसं आहे बघा. हां, तेही तुम्ही 9वीमध्ये, आता 9वीमध्ये बोलायचं मला पण जरा भीती वाटायली तुमच्याबरोबर. 9वीमध्ये हे शिकलाय म्हणायचं म्हणजे अवघड झाले. शिकलाय म्हणजे होतं, पण पुन्हा ह्या ऑनलाईन ऑफलाईनच्या भानगडीमध्ये आपण अडकत गेलो गेल्या वर्षभरापासून. बाळांनो, तसं थोडंसं ऑनलाईन ऑफलाईनचा सुवर्णमध्य काढून ह्याही वर्षी आपल्याला ह्या गणिताला सामोरं जावं लागेल. गणित हा सर्व विषयांचा पाया असणारा विषय आहे. तो मनापासून समजला पाहिजे, यासाठीही तळमळ आहे बाळांनो. संपूर्ण अभ्यासक्रम विथ प्रश्नसंच, सगळीच्या सगळी गणितं तुमच्यासमोर येत आहेत. फक्त माझ्यासाठी गणित मैत्री चॅनलला बाळांनो सबस्क्राईब करून घ्या आणि आमचा आनंद वाढवा. तुम्ही माझ्याबरोबर आहात, तुम्ही माझं ऐकत आहात, असा त्याचा अर्थ होईल. याच्यासाठी बाळांनो, हा एक काटकोन त्रिकोण आहे, मगाचा काटकोन आहे, आणि हा कोन 30चा आहे आणि हा 60चा आहे. इथं असं ऑब्झर्वेशन झालं, पुन्हाही पायथागोरसनं पण झालं, 30-60-90चं थेरम होतं. समजा याची मिनिमम साईड जर 2 घेतली, मिनिमम सर्वात कमी, तर घ्यायला सोपं जातं. तर ह्याची बाजू ना ह्याची निम्मी येते, आणि ह्याची आहे ना, ह्याचाही प्रूफ आपण शिकले, 9वीमध्ये शिकले, 10वीमध्ये शिकले. ह्याचं वर्गमुळात 3/2 पट, ह्याची बाजू वर्गमुळात 3/2 येतं. काटकोन त्रिकोणाचा कर्ण हा बाजूच्या वर्गमुळात 2 पट असतो. मग हे वर्गमुळात 3/2 कसं येतं? म्हणजे ही 30 अंशाच्या कोणासमोर बाजू ही कशी असते? तर ह्याच्या हे जी 30 अंशाच्या कोणासमोरची बाजू आहे ती अशी येते बघा. ए बी ही 1/2 पट कोणाच्या? ए सीच्या, आणि बी सी ही ए सीच्या. म्हणजे इथं याचं उत्तर वर्गमुळात 3 येणार आहे. कसं येणार बघा पायथागोरस? 1चा वर्ग 1, वर्गमुळात 3चा वर्ग 4. हे बघा, 1चा वर्ग 1, वर्गमुळात 3चा वर्ग 3, आणि हे समजा 1 मांडला तर हे 4 होणार, त्याचं वर्गमुळ असं होणार. तर हे होतं किती अंश कोणासमोरची बाजू बघा बरं. हे वर्गमुळात 3/2 पट कोणाच्या? कर्णाच्या. हे आहे 30 अंशाच्या कोणासमोर बाजू, आणि बी सी जी बाजू आहे, ती बी सी जी बाजू आहे ना, ती असणार आहे, बी सी बाजू असणार आहे कुणाच्या? कर्णाच्याच वर्गमुळात 3/2 पट 60 अंशाच्या कोणासमोर बाजू. ह्या 2 प्रॉपर्टीचा वापर करून हे पुन्हा ट्रिग्नोमेट्रीमध्ये पण लागणार आहे, ह्या व्हॅल्यूज लागणार आहेत. 30 अंश कोणासमोर 1/2, तो रेशो पण तिथे लागणार आहे, लास्ट रेशो असा असतो. आणि मग आपल्याला याचा वापर करून आपल्याला 30च्या कोणासमोरची बाजू किती असते, 60च्या कोणासमोर बाजू असते, याचं प्रमेय उपप्रमेय आपण गणित पहिल्या तासिकेमध्ये सॉल्व्ह केले. तर प्लीज बघा, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा, आणि मग तुम्ही हे प्रॉब्लेम तुम्ही पक्क करू शकता. आता इथं असं एक गणित दिलं आहे, असा एक प्रश्न, याच्यावर ॲप्लिकेशन प्रश्न काय येणार आहे? गुणधर्म शिकायचे आहेत आणि याचं ॲप्लिकेशनही आपल्याला ते करायचे आहेत. असा आहे प्रश्न हा. इथं जो ए सी दिला आहे ना, हे बघा, ए सी आहे 14, बी कोण आहे? 90चा आहेच. ए सी आहे 14, आणि बी कोण दिला आहे? सी कोण 60चा. बरं, हा 60चा घेतो, हा 30चा घेतो, ठीक आहे. आणि मग ए सी आहे 14, तर ए बी किती असेल आणि बी सी किती असेल, असा प्रश्न आहे. ह्याचे ॲप्लिकेशन कसे करायचे बघा. ए बी किती असेल आणि बी सी किती असेल. आता हे पहिल्यांदा आपल्याला ए बी काढायचं आहे, किंवा 30 अंश कोणासमोरची बाजू आपल्याला काढायची आहे. तर इथं हे असं झालं की हा जो प्रॉपर्टी होती जरासं आता हे चेंज झालं. हे मी परत लिहितो जरासं, म्हणजे 30 अंश कोणाच्या समोरची जी बाजू आहे ती आता बी सी होणार आहे. इथं हे बघा, 30 अंशाच्या कोणाच्या समोरची जी बाजू आहे, हे बघा, हा कोण बदलला तर ह्याच्या समोरची बाजू कोणती होणार आहे सांगा बरं? बी सी होणार आहे. बी सी ही निम्मीच असते बरोबर कोणाच्या? कर्णाच्या. हा आहे 30 अंशाच्या कोणासमोरील बाजू, कोणासमोरील बाजू, 30 अंशाच्या कोणाच्या समोरची बाजू जी आहे ही बघा, ती बी सी आहे आता. आणि मग ती काढायची आहे. ती कशी काढणार आता? 1/2
ए सीच्या निम्मा बे एके बे बे साती 14 त्याचं उत्तर 7 येणार. आता 60 अंशाच्या ज्या कोणासमोरची बाजू आहे हे झालं. हे बघा 60च्या समोर कुठले आहे ए बी. ए बी ही बाजू असते ती वर्गमुळात 1चं वर्गमुळात 3 करायचं आहे. कोणाच्या ए सीच्या. ए सी दिलेलं आहे वर्गमुळात 3/2 आणि ए सी आहे 14 बे साती 14 ह्याचं उत्तर 7 येणार आणि ह्याचं उत्तर येणार आहे 7 वर्गमुळात 3 असं येणार आहे. असे 30 अंश कोणासमोरची बाजू 60 अंश कोणासमोरची बाजू असा गुणधर्म आहे. थोडं अपोलनियसचं एक प्रमेय आपल्याला शिकायचं आहे. आणखीन एकदा प्रकरण क्रमांक 1-2 आणखीन अपोलनियसचं प्रमेय असं ॲडिशनल काही प्रॉब्लेम्स नाही. अजून एक तास आपण परत घेऊया. आता आपण थांबूया. हां ओके बाळांनो ठीक आहे. गणित मैत्री चॅनलला बाळांनो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुढच्या तासिकेच्या वेळेला पुढचे काही प्रश्न घेऊन आपण परत भेटूया. ओके.